स्वागत आहे आपलं डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिप्लोमा आफ्टर 12th म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा 2024 ची ॲडमिशन प्रोसेस. हे आपलं होम पेज आहे. कॅन्डिडेटने सर्वात आधी त्याचं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे. नेम फिल करताना SSC किंवा HSC च्या मार्कशीटनुसार फिल करा व त्यामध्ये सिंगल स्पेस असेल याची खात्री घ्या. ईमेल ID व मोबाईल नंबर या दोघांपैकी कोणतंही एक व्हेरीफाईड असेल तरी चालेल. त्याच्यावरतीच तुमचं पुढचं कम्युनिकेशन होणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेटने त्याचं स्टेट व डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. पासवर्ड क्रिएट करताना तो सोपा व कुठेतरी नोट करून ठेवावा. त्यानंतर रजिस्टर म्हणा. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो इथे एंटर करा. नंतर सबमिट करा. पुढे कॅन्डिडेटला आता लॉग इन करायचं आहे. जो ID तुमच्या टेक्स्ट मेसेजवरती आला होता तो इथे एंटर करा. रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे तो सुद्धा इथे एंटर करा. कॅप्चा कॅल्क्युलेट करून लॉग इन करा. पुढे आपण स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करणार आहोत. स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करताना इथे दोन टाईप दिलेले आहेत, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. इथे खाली नोट्स दिले आहेत त्या वाचाव्यात. ई स्क्रुटिनी जर कॅन्डिडेट सिलेक्ट करत असेल तर त्याला त्याचे डॉक्युमेंट ऑनलाईनच व्हेरीफाय करून मिळतील व त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सीज किंवा चेंजेस निघाले तर ते सुद्धा त्यांना ऑनलाईनच व्हेरीफाय करायला सबमिट करावे लागतील. त्यानंतर त्याला FC सेंटरला जायची गरज नाही. जर कॅन्डिडेट फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करत असेल तर त्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांच्या जवळच्या FC सेंटरला घेऊन जावे लागतील. स्लॉट सिलेक्ट करताना त्यांच्या डिस्ट्रिक्टनुसार त्यांना जवळचे कॉलेजेस मिळणार आहेत. कॉलेज सिलेक्ट करून त्यांना इथे त्यांच्या शेड्यूलनुसारची डेट मिळणार. त्यानंतर इथे स्लॉट सुद्धा अवेलेबल आहेत, ते सिलेक्ट करून कॅन्डिडेटला पुढे जायचं आहे. स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करून झाल्यावर प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला टाईप डिटेल्स विचारतील. पहिले इथे तुम्हाला क्वालिफाईंग एक्झामिनेशनचं बेस सिलेक्ट करावं लागेल. जर ग्रुप 1 सिलेक्ट केलं तर ते 12वीच्या बेसवर होईल. ग्रुप 2 जर सिलेक्ट केलं तर त्यांना इथे क्वालिफिकेशन फिल करावं लागेल. टाईप ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट करताना महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणजे टाईप A हे कॅन्डिडेट असेच असतील ज्यांची एक्झाम 10वीची किंवा 12वीची एक्झाम महाराष्ट्र स्टेटमधून झालेली असेल. टाईप B मध्ये असे कॅन्डिडेट येतील ज्यांची एक्झाम बाहेरनं झालेली असेल पण त्यांचे आई वडील किंवा तो स्वतः महाराष्ट्र स्टेटमध्ये डोमिसाईल असेल. टाईप B मध्ये त्यांना त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. तसंच टाईप C, टाईप D, टाईप E व OMS कॅन्डिडेट ह्या सर्वांची इन्फॉर्मेशन इथे खाली दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचून टाईप सिलेक्ट करावा. OMS कॅन्डिडेट फक्त इन्स्टिट्यूट कोट्यासाठी एलिजिबल असतील, म्हणजे ॲप्लिकेशन फिल केल्यानंतर त्यांना डायरेक्ट इन्स्टिट्यूटकडेच जायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. पुढे आपल्याला रिझर्वेशन डिटेल्स सिलेक्ट करायचे आहे. रिझर्वेशन सिलेक्ट करताना इथे कॅटेगरी जनरल असेल, जर कॅन्डिडेट EWS मध्ये असेल तर त्याला EWSचं सर्टिफिकेट द्यावं लागतं किंवा इथे प्रोफॉर्मा V सुद्धा अपलोड करता येतो. जर कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरीमधून असेल तर इथे कॅन्डिडेटचा कॅटेगरी टाईप सिलेक्ट करून कास्ट ची अथॉरिटी सिलेक्ट करून
कोणत्या कास्टला बिलॉंग होतो हे सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. एवढं लक्षात ठेवा, रिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी द्यावं लागतं. नाहीतर मग ती कास्ट तुमची ओपन मधून कन्वर्ट होऊन येते. जर कॅन्डिडेट दिव्यांग असेल तर त्याला त्याचे डिसॅबिलिटी टाईप सिलेक्ट करून त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. कॅन्डिडेट जर ऑर्फन असेल तर त्याला प्रोफर्मा यू जोडावं लागेल. कॅन्डिडेट जर डिफेन्स मधून असेल, म्हणजे कॅन्डिडेटचे पालक जर डिफेन्स मधून असतील तर त्यांना त्यांचा डिफेन्स टाईप सिलेक्ट करून त्यांचं डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. ते डॉक्युमेंट म्हणजेच प्रोफॉर्मा सी सुद्धा ते अपलोड करू शकतात. पुढे आपल्याला रिझर्वेशन डिटेल्स सिलेक्ट करायचे आहे. रिझर्वेशन सिलेक्ट करताना इथे कॅटेगरी जनरल असेल, जर कॅन्डिडेट EWS मध्ये असेल तर त्याला EWS चं सर्टिफिकेट द्यावं लागतं, किंवा इथे प्रोफॉर्मा वी सुद्धा अपलोड करता येतो. जर कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरी मधून असेल तर इथे कॅन्डिडेटचा कॅटेगरी टाईप सिलेक्ट करून कास्ट ची अथॉरिटी सिलेक्ट करून कोणत्या कास्टला बिलॉंग होतो हे सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. एवढं लक्षात ठेवा, रिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी द्यावं लागतं. नाहीतर मग ती कास्ट तुमची ओपन मधून कन्वर्ट होऊन येते. जर कॅन्डिडेट दिव्यांग असेल तर त्याला त्याचे डिसॅबिलिटी टाईप सिलेक्ट करून त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. कॅन्डिडेट जर ऑर्फन असेल तर त्याला प्रोफर्मा यू जोडावं लागेल. कॅन्डिडेट जर डिफेन्स मधून असेल, म्हणजे कॅन्डिडेटचे पालक जर डिफेन्स मधून असतील तर त्यांना त्यांचा डिफेन्स टाईप सिलेक्ट करून त्यांचं डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. ते डॉक्युमेंट म्हणजेच प्रोफॉर्मा सी सुद्धा ते अपलोड करू शकतात. त्यानंतर कॅन्डिडेटला क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करायचे आहेत. क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करताना त्याला सर्व डिटेल HSCच्या मार्कशीटनुसार फिल करायचं आहे. खाली त्याचे मार्क ऑटो फेच होऊन येतील. त्याचे सब्जेक्ट सुद्धा इथे डिस्प्ले होतील. त्यापुढे 10वीचे सुद्धा डिटेल्स टाकायचे आहेत. इथे ऑटोफेच सुद्धा होऊ शकतात एका वेळेला, पण जर नाही झाले तर तुम्ही इथे मॅन्युअली फिल करा. पुढे कॅन्डिडेटला पर्सनल डिटेल्स फिल करायचे आहेत. पर्सनल डिटेल फिल करताना ते व्यवस्थित फिल करायचे आहेत, नंतर त्याच्यामध्ये चेंजेस करता येणार नाहीत. इथे खाली काही नोट दिलेल्या आहेत, त्या वाचून घ्या.
कम्युनिकेशन डिटेल्स फिल करून झाल्यावर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स येतील. कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये टेलिफोन नंबर नाही टाकले तरी चालेल. तसंच सेव्ह अँड प्रोसीड करा. पुढे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. साईज, हाईट, क्वालिटी, फॉर्मॅट व ते कसं अपलोड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे. इथे तुम्हाला सॅम्पल पण दिले. ते तुम्ही फोटोची ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकता. फोटो ऍडजस्ट झाल्यावर इथे तुम्ही फोटोची ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकता. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करताना इथे नोट दिल्या आहेत त्या व्यवस्थित वाचाव्यात व त्याची साईज व फॉर्मॅट लक्षात घेऊन डॉक्युमेंट अपलोड करावे. सिलेक्ट डॉक्युमेंट करून नंतर अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला स्टेटस ग्रीन दिसेल, म्हणजेच ते डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. तुम्ही इथे व्ह्यू सुद्धा करू शकता व डिलीट सुद्धा करू शकता. जर कॅन्डिडेटचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एखादा डॉक्युमेंट राहिला असेल आणि तो जर ई स्क्रुटिनीचा असेल तर कॅन्डिडेट नंतर ग्रीव्हन्सचे सुद्धा ते अपलोड करू शकतो. इथे ज्या ऑप्शनला स्टार दिसतील ते डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत. ज्याला स्टार नाहीये ते नंतर सबमिट केले तरी चालतील. डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यावर सबमिट करा. पुढे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 400 रुपये फी आहे. तसेच रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 300 रुपये फी आहे. पे नाव करून तुमचा पेमेंट मोड सिलेक्ट करा. कॅन्डिडेटला जर पेमेंट करताना प्रॉब्लेम आला तर त्याने पुन्हा एकदा पेमेंट करायचं आहे. अगोदरची अमाऊंट त्यांना रिफंड केली जाईल. इथे आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म रेडी झालेला आहे. हा ऍप्लिकेशन फॉर्म आता आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. जर ई स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला इथे तुमचा अलॉटेड EFC दिसेल. व्हेरिफिकेशन मध्ये जर उशीर होत असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. जर डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस असल्यास व्हेरिफिकेशनच्या अगोदर तुम्ही माय होम मध्ये जाऊन अनलॉक युअर ऍप्लिकेशन फॉर्म करून ते चेंजेस करू शकता. आजची व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.